नमस्कार मंडळी, आज मी करते इझी अँड टेस्टी कॅप्सिकम फ्राईड राईस। त्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल तापलं की त्यात 1 चक्रीफूल घालून 1.5 वाटी तांदूळ प्लस 3 वाटी पाणी या प्रमाणात भात मोकळा शिजवून घ्यायचा। यानंतर कढईमध्ये तेल तापलं की त्यावर आलं, लसूण व हिरवी मिरची छान परतवून घ्यायची। त्यावर बारीक चिरलेला कांदा, उभा पातळ चिरलेला कोबी, बारीक चिरलेले कॅप्सिकम्स घालून छान परतून करायचं। त्यावर काळी मिरी पावडर, मीठ व सोया सॉस व पिझ्झा मिक्सअप चवीनुसार घालून छान परतवून त्यावर मोकळा शिजवलेला भात घालून ते सर्व एकजीव करायचं। यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक चिरलेली कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही घेऊ शकता, ते घालून छान भात एकजीव करायचा व 5 ते 10 मिनिटांसाठी भाताला एक वाफ आणू द्यायची। यानंतर आपला इझी अँड टेस्टी असा कॅप्सिकम फ्राईड राईस तयार होतो। हा फ्राईड राईस तुम्ही नक्की करून बघा व मला त्याचा अभिप्राय द्या। व तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या शुद्ध शाकाहारी रसोई चॅनलला फॉलो, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।